आपल्याला आज शिकायचंय. पण निगेटिव्ह करायचं झालं तर काय करावं लागेल आपल्याला, त्याला नॉट लावून निगेटिव्ह करायचंय. पण नॉट हे कशाला लावायचं, मेन वर्बला लावायचं का हेल्पिंग वर्बला लावायचं हे पण आपल्याला समजलं पाहिजे. हेल्पिंग वर्ब किती आहेत तर टोटली हेल्पिंग वर्ब आहेत 11. मग कोणते कोणते आहेत, एंड, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅड, डू, डज, डिड, हे सगळे काय आहेत हेल्पिंग वर्ब. वाक्यामध्ये ते हेल्पिंग वर्ब जर आपल्याला ओळखता आले तरच आपल्याला आपण नॉट लावून ते निगेटिव्ह करू शकतो. ठीक आहे. मग सेंटेन्स पहिलं पाहू का, आय एम गोइंग टू मार्केट. मग ह्या बघा या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे सांगा मला. हे हेल्पिंग वर्ब आहे. तर हेल्पिंग वर्ब ज्यावेळेस आपल्याला सापडलं तर हेल्पिंग वर्बच्या समोर काय लावायचं आपल्याला, नॉट लावायचे आणि ते वाक्य आपल्याला निगेटिव्ह करायचे. तर काय येईल, आय एम नॉट गोइंग टू मार्केट. ठीक आहे. अशाच प्रकारे काय आपण करणार आहे, निगेटिव्ह करणार, सेंटेन्स करता येतात. ठीक आहे. आलं. याच्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब ऑलरेडी सापडलं. ठीक आहे. मग इथं दुसरं बघा, ही वॉज वॉचिंग मूवी. ही वॉज वॉचिंग मूवी. मग याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे, वॉज. कोणता आहे, वॉज. मग वॉजच्या समोर काय लावणार आपण, नॉट. ही वॉज नॉट वॉचिंग मूवी. ठीक आहे. हे झालं. इथं पण काय आहे बघा, तिसरा सेंटेन्स काय असणार आहे, सी इज हेल्पिंग हर मॉम. सी इज हेल्पिंग हर मॉम. मग आपण इथं नॉट कुठे लावणार, इजच्या समोर. सेंटेन्स काय होईल रे, ही इज नॉट हेल्पिंग हर मॉम. ठीक आहे. चला प्रश्न येत आहे ह्या ठिकाणी. प्रश्न उभा होतो या ठिकाणी. काय, आय प्ले फुटबॉल. आय प्ले फुटबॉल हेल्पिंग वर्ब आहे का, आहे का, म्हणजे सरळ सरळ दिसायला का तुम्हाला याच्यामध्ये, नाही. वर्ब आहे, वर्ब. हे कोणता आहे, मेन वर्ब. मेन वर्ब आहे प्ले. मग वर्बचा फर्स्ट फॉर्म सेकंड आहे का थर्ड फॉर्म आहे, फर्स्ट फॉर्म आहे. पण ज्या वेळेस वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो त्यामध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब लपलेलं असतं तर डू. कोणता, डू हे काय असतं, हेल्पिंग वर्ब लपलेलं असतं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह करायचं सेंटेन्स त्यावेळेस आपण काय करायचं, डू घ्यायचं आणि डू प्लस V1 करायचं. डू प्लस V1 करायचं. मग सांगा मला हे सेंटेन्स कसं होईल, आय डू नॉट प्ले. आय डू नॉट प्ले फुटबॉल. समजलं. ज्यावेळेस फर्स्ट फॉर्म असतो त्यावेळेस, ज्यावेळेस वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो त्यामध्ये डू हे हेल्पिंग वर्ब लपलेलं असतं. ठीक आहे. ज्यावेळेस हेल्पिंग काय वर्बचा सेकंड फॉर्म असतो त्यामध्ये डिड हे हेल्पिंग वर्ब लपलेलं असतं. आणि ज्यावेळेस V3 म्हणजे बघा प्लेड, V3 असतो त्याच्यामध्ये काय असणार आहे, V3 हे सिंगल सिंगल येतच नाही. हॅव प्लस काय असणार आहे, V3. हॅव प्लेड असं असेल. V3 म्हणजे काय असणार आहे, हॅव प्लेड. V3 कधीच एकटा येत नाही. त्याच्यामुळे हेल्पिंग वर्ब यामध्ये काय आलं, हॅव. काय आलं, हॅव. आणि ज्यावेळेस आपलं V5 म्हणजे वर्बचा फिफ्थ फॉर्म ज्यावेळेस आपल्याला असतं, पाचवं फॉर्म, ते असणार आहे कोणतं, डज. प्लेस. तर याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता लपलेला असतात, डज. आलं लक्षात. मग इकडे बघा, सी लव्ड हर चाइल्ड. हे फर्स्ट आहे का सेकंड फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे. मग ह्या वर्ड मध्ये सेकंड फॉर्म मध्ये कोणता हेल्पिंग वर्ब लपलेला असते, डिड. मग काय लिहिणार आपण, सी डिड नॉट. सी डिड नॉट. आणि ज्यावेळेस आपण डिड हे हेल्पिंग वर्ब बाहेर काढतो त्यावेळेस काय करायचे, V1 घ्यायचं. मग लवचा V1 काय असणार आहे, लव हर चाइल्ड. समजलं. ओके. आता मला हे तुम्ही सांगायचं, ही टेक्स अ बॉल. ही टेक्स अ बॉल. मग वर्बचा कोणता फॉर्म आहे इथं, फिफ्थ फॉर्म आहे. मग फिफ्थ फॉर्म मध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब वापरलेलं असते सांगा मला, डज. कोणतं, डज. मग सांगा, ही
कधीही हेल्पिंग वर्बच्या नंतर ज्यावेळेस आपण त्याच्यातलं हेल्पिंग वर्ब डू डीड डज घेतो त्यावेळेस काय पुढे हे V1 लिहायचं. काय लिहायचं? V1. टेकचा V1 कोणता आहे? टेक. टेक अ बॉल. समजलं? ओके. आणि 7 आणि 8 हे सेंटेन्स तुम्ही स्वतः करायचे. ओके ठीक आहे बस.